मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभाराविरोधात बुकटूनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। पदवी परीक्षा निकालाच्या गोंधळाबाबत बुकटूनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। पदवी परीक्षांचे निकाल ऑनलाईन असेसमेंटच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतला होता। मात्र या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन भविष्यात टांगणीला लागलं असल्याचं बुकटूनं आपल्या याचिकेत म्हटलंय। विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही या निर्णयामुळे फटका बसल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलंय। भविष्याच्या दृष्टीने विचार करता अशा गोष्टी थांबायला हव्यात, यासाठी उच्च न्यायालयानं दखल घ्यावी असं बुकटूनं याचिकेत म्हटलंय। आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे। येत्या 5 ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे। करदात्यांना ऑनलाईन रिटर्न भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आयकर विभागानं हा निर्णय घेतलाय। 2016-17 या आर्थिक वर्षासाठीचं विवरणपत्र भरण्याची मुदत 31 जुलै अर्थात सोमवारी संपणार होती, पण सकाळपासूनच आयकर विभागाच्या वेबसाईटवर करदात्यांची कमालीची गर्दी झाली। त्यामुळे सकाळपासून विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली होती। करदात्यांनी सोशल मीडियावरून जोरदार ओरड सुरू केली आणि अखेर 31 जुलैच्या सकाळपर्यंत मुदतवाढ होणार नसल्याचं सांगणारा अधिकारी वर्ग दुपारी 3च्या सुमारास वरमला। आयकर विभागानं ट्विटर हँडलवरून मुदतवाढ जाहीर केली। मुंबई विद्यापीठाच्या निकालाची सोमवारची मुदत अखेर टळली आहे। विद्यापीठाचे सर्व निकाल 5 ऑगस्टपर्यंत लागणार असल्याची कबुली विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम.ए. खान यांनी झी24 तासला दिली। त्यामुळे आता सर्व निकाल 5 ऑगस्टपर्यंत रखडले आहेत। राज्यपालांनी 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे विद्यापीठाची प्रतिष्ठा पणाला लागली होती। मात्र आज सर्व निकाल लावण्यात विद्यापीठाला अपयश आलं। पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाला 31 जुलैपर्यंतची मुदत पाळता आली नसल्यानं पुन्हा एकदा विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर निशाणा साधलाय। काँग्रेसची विद्यार्थी संघटना म्हणजेच NSUIनं कलिना कॅम्पसमध्ये परीक्षा विभागावर जोरदार आंदोलन केलं। यावेळी सुरक्षारक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली, तर विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं बोंब मारो आंदोलन केलं। खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशाचा तिढा तुर्तास मिटलाय। खासगी महाविद्यालयांच्या प्रवेशाची यादी उद्या अर्थात मंगळवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली आहे। शिक्षण शुल्क समितीसोबत पुढच्या महिन्यात बैठक घेण्यात येत आहे। या बैठकीत खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शुल्काबाबत चर्चा करण्यात येणार आहे। शुल्क वाढवण्याची परवानगी न दिल्या कारणानं खासगी महाविद्यालयांनी थेट प्रवेश प्रक्रिया थांबवण्याची आडमुठी भूमिका घेतली होती। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक संशोधन निर्मिती 9वीच्या पुस्तकात बोफोर्स घोटाळा आणि इंदिरा गांधींच्या आणीबाणीबद्दल दिशाभूल करणारा मजकूर दिल्याचा आरोप करत विधान परिषदेत स्थगन प्रस्तावाची मागणी काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी केली। याला उत्तर देताना शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी संशोधन समितीला कळवेन असं म्हटलंय। त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नको असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला। सगळ्या पालकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी। मोबाईलवर नको असलेले खेळ तुमच्या आमच्या घरात चोर पावलांनी येऊन पोहोचलेत। हे गेम्स चक्क मुलांचे बळी घेत आहेत। ब्लूवेल नावाच्या एका गेमच्या नादी लागल्यानं मुंबईत अवघ्या 14 वर्षांच्या एका चिमुरड्यानं आत्महत्या केली आहे। रशियात आतापर्यंत या गेममुळे जवळपास 100 मुलांचा जीव गेलाय। अशा आत्महत्या थांबवण्यासाठी पालकांनो डोळ्यात तेल घालून मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे। खेळताना लहान मुलांकडे लक्ष देणं किती आवश्यक असतं ते नागपूरमधील 2 घटनांमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। गोंदियातल्या तिरोडा तालुक्यातल्या बोपेश्वर गावच्या 7 वर्षीय हिमांशूच्या पोटात खिळा गेला होता। हिमांशू 4 इंचाच्या टोकदार खिळ्यानं दात कोरत होता। मात्र दात कोरता कोरताच त्याला झोप लागली आणि तो खिळा नकळत हिमांशूच्या पोटात गेला। खिळा पोटात गेल्याचं समजताच त्याच्या पालकांनी त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। मात्र प्रकरणाची गंभीरता पाहून हिमांशूला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं। हिमांशूवर उपचार करण्याआधी खिळा कसा काढायचा याचं प्रात्यक्षिक डॉक्टरांनी केलं। यानंतर विशेष उपकरणांच्या आधारे पोटात अडकलेला खिळा अलगद बाहेर काढण्यात आला। अशीच काहीशी घटना मोर्शी तालुक्याच्या ब्रहाणपूर गावातल्या परी भोंडेबाबतही घडली। 3 वर्षांच्या या चिमुरडीनं घड्याळामध्ये वापरली जाणारी बॅटरीज गिळली। हिमांशूवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीच परीवरही उपचार केले होते। हे डॉक्टर हिमांशू आणि परीसाठी देवदूत ठरले। पीक विम्याच्या मुदतवाढीवरून केंद्र आणि राज्यात टोलवाटोलवी सुरू झाल्याचं पुढे आलंय। पीक विम्याच्या कंपन्यांची नेमणूक राज्य सरकारनं केली आहे, त्यामुळे मुदतवाढीचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी दिल्याचा दावा खासदार राजू शेट्टींनी केलाय। तर केंद्रात जाऊन मुदतवाढीची मागणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्यामुळे पीक विम्याच्या मुदतवाढीची जबाबदारी नेमकी कुणाची हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। पीक विम्यासाठी रक्कम भरण्याची मुदतवाढ मिळाली नाही तर दिल्लीत जाऊन मुख्यमंत्र्यांचं धरणं धरणार असल्याचं आश्वासन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत दिलं। कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेते विखे पाटलांनी
पीक विम्यासाठीची मुदत वाढवण्याची मागणी केली, तसंच स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेचीही मागणी केली। तर रांगेत उभं राहून शेतकऱ्यांचा मृत्यू होतोय, त्यामुळे सरकार मुदतवाढीसाठी काय करणार असा सवाल अजित पवारांनी केला। त्याला उत्तर देताना पांडुरंग फुंडकरांनी मुदतवाढ मिळेल असा विश्वास व्यक्त केला। मुदतवाढ न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांचं दिल्लीत धरणं धरणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। मनोरा आमदार निवासातला स्लॅबचा भाग कोसळल्याचे पडसाद विधिमंडळात उमटले। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्या मनोरा आमदार निवासातल्या D125 कक्षाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला। त्यानंतर या कोसळलेल्या भागाचा तुकडाच घेऊन अजित पवार विधानसभेत दाखल झाले। या मुद्द्यावरून विधिमंडळात गोंधळ झाला। एमपी मिल कंपाऊंडच्या SRA प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत। बिल्डरला 500 कोटी रुपयांचा नफा मिळवून देण्यासाठी प्रकाश मेहतांनी शेरा दिल्याचा आरोप विरोधकांनी केला। त्यावर उत्तर देत मेहतांनी शेरा दिल्याची कबुली दिली। त्या फाईलवर चुकून शेरा दिला असून दुसऱ्या दिवशी ती फाईल SRAला पाठवली नसल्याचा दावा त्यांनी केला। मात्र या उत्तरावरही विरोधकांनी आक्षेप घेतला। माजी मंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केलाय। कोणतंही कारण न देता खानदेशातील महत्त्वाचे प्रकल्प रद्द केल्यामुळे खडसेंनी विधानसभेत सरकारला धारेवर धरलं। पडद्यामागून कोण राजकारण करतंय का याचा शोध घेत असल्याचे खडसेंनी सांगितलं। त्यानंतर पटलावर उत्तर ठेवण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलं। मात्र खडसे तातडीच्या उत्तरावर अडून बसले। त्यामुळे सरकारनं नमतं घेत खानदेशातील प्रकल्प रद्द केले जाणार नसल्याचं आश्वासन खडसेंना दिलं। लिंबूवर्ग संशोधन केंद्र गेलं, टिश्यू कल्चर आमचं नामंजूर करण्यात आलं। तुम्ही हॉर्टिकल्चर कार्यालयाला अशा संदर्भामध्ये हे करता आहात। तूर संशोधन केंद्राची नामंजुरी तुम्ही आमची कॅन्सल करून टाकली। त्याबरोबरीला एक कृषी अवजार व संशोधन केंद्र 1000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आतापर्यंत ते दिलेले जमीन त्याच्यामधून ते परत काय तिथे गेलं। अशा स्वरूपाचे प्रकल्प जर नामंजूर होत असतील तर हा अन्याय नाथाभाऊवर आहे, खानदेशवर आहे की मुद्दाम करताय, हेतू पुरस्कार करताय का जाणीवपूर्वक होत आहे, याचं मला उत्तर हवं आहे। अध्यक्ष महोदय, हे सगळे प्रकल्प मंजूर करायचे नाही। हे सर्व प्रकल्प मंजूर झालेले प्रकल्प आहे। तर तुम्ही मंजूर झालेले नामंजूर करत असाल तर ते योग्य नाही आहे। माननीय मंत्री महोदयांना माझी या संदर्भामध्ये विनंती आहे की त्यांनी या संदर्भामध्ये आता मला या सभागृहामध्ये आश्वस्त करावं। कृषी विद्यापीठाची मागणी आणि मुक्ताईनगर महाविद्यालय, गोपालभाई शासकीय महाविद्यालय, त्याचबरोबर कृषी अवजार केंद्र या संबंधीचं ज्या प्रकल्पाला मंजुरात मिळालेली आहे, सभापती महोदय, मी नाथाभाऊला एकच सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण जे सांगितलं तो कुठलाही प्रकल्प रद्द होणार नाही। लिंबूवर्गीय संशोधन केंद्र आणि केडी संशोधन केंद्रासंबंधी आणि मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाच्या शासकीय महाविद्यालयाच्या संबंधीची बैठक उद्या बोलावलेली आहे आणि त्या बैठकीत सर्व निर्णय घेतले जातील। संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। या मंत्रिमंडळात 12 नवीन मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो। भाजप मित्रपक्षांना या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर नव्यानं एनडीएत सामील झालेल्या जेडीयूचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे शिवसेनेनंही आणखी एक मंत्रालय मिळावं अशी मागणी केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचीही नव्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागणार असल्याची चर्चा जोरदार रंगू लागली आहे। मात्र त्यांनी या वृत्ताचं खंडन केलंय। राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसानं चांगली हजेरी लावली असली तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही। राज्यातला पाणीसाठा 50.53% पोहोचलाय। एकीकडे कोकणात 86% पाणीसाठा झालेला असताना विदर्भात मात्र पाण्याचा अजूनही तुटवडा आहे। नाशिक आणि पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली। पुढचे 4-5 दिवस पाऊस कमी राहणार असून परिस्थिती नाजूक असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केलाय। विक्रमी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात 31 जुलै आधीच धरणं 72% भरलीत। यातील 7 धरणं 100% भरली आहेत। त्यामुळे गोदावरीत पाण्याचा विसर्ग वाढला असून जायकवाडीला इतिहासात पहिल्यांदा 31 टीएमसी पाणी मिळालंय। त्यामुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न निकाली निघालाय। नाशिक जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत 750 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मध्य वैतरणा, अप्पर वैतरणाही भरल्यानं मुंबईची तहानही भागली आहे। झी24 तासनं आरटीओ बाबत केलेल्या स्टिंग ऑपरेशनची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गंभीर दखल घेतली। ओव्हरलोडिंग वाहनांमध्ये आरटीओ अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा असे आदेश रावतेंनी परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांना दिले। आरटीओ हे भ्रष्टाचाराचं कुरण कसं झालं याची पोलखोल झी24 तासने एका स्टिंग ऑपरेशनद्वारे केली होती। दलालांच्या साथीनं सुरू असलेली हफ्तेखोरी, आरटीओ अधिकारी वर्षभरात घेत असलेला सुमारे 300 कोटींचा हप्ता आणि शासनाचा बुडणारा कोट्यवधींचा महसूल या सर्व गोष्टी झी24 तासनं उघड केल्या होत्या।
याची दखल घेत आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. मंजुळा शेट्टे हत्येप्रकरणी न्यायालयानं पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकारलंय. मंजुळा शेट्टे प्रकरण तपास यंत्रणा संपू पाहते का असा खरमरी सवाल कोर्टानं विचारला. तपास यंत्रणांचं नक्की चाललंय तरी काय असा सवालही न्यायालयानं संतप्त होऊन केला. कुकरचा स्फोट होऊन एका वडापाव विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी नाशिकच्या जेल रोड परिसरात घडली. जेल रोडच्या सैलानी बाबा चौकात भवानी वडापाववाले म्हणून प्रसिद्ध असलेले अशोक पाटील जवळ असलेल्या अयोध्यानगरमध्ये राहत होते. नेहमीप्रमाणे आपलं दैनंदिन काम करत असताना मोठ्या कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी टाकले होते. यावेळी शिट्टी का होत नाही हे बघत असताना अचानक कुकरचा स्फोट झाला आणि झाकण उडालं. उडालेल्या झाकणामुळे पोट, छाती आणि हात तसंच चेहऱ्याला त्यांच्या गंभीर जखम झाली. मोठ्या आवाजामुळे आसपासचे नागरिक घराबाहेर गोळा झाले. पाटील यांच्या पोटातून मोठा रक्तस्राव सुरू असल्यानं कुटुंबियांनी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुण्यातील नानापेठ परिसरात असलेल्या हॉटेल कॅफेमध्ये 2 टोळ्यांमध्ये 8 दिवसांपूर्वी तुफान मारामारी झाली होती. या मारहाणीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात 7 आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस पुढील तपास करत आहेत. 7 महिन्यांपूर्वी शहरातील गोवळकोट परिसरात जप्त केलेल्या 21 कोटींच्या रक्तचंदन तस्करीतील मुख्य सूत्रधार इसा हळदीच्या मुसक्या आवळण्यात वनविभागाच्या पथकाला यश आलंय. हळदीला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून या प्रकरणाच्या शहरातील गोवळकोट परिसरात अनधिकृतरित्या विनापरवाना साठवून ठेवलेल्या रक्तचंदनाच्या साठ्यांवर धाडी घालून वनविभागानं तो जप्त केलाय. सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. आता प्रत्येक महिन्याला सबसिडीच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 4 रुपयांनी वाढणार आहे. केंद्र सरकारनं तशी सूचना तेल कंपन्यांना केली आहे. एवढंच नव्हे तर पुढल्या वर्षी मार्चपर्यंत गॅस सिलेंडरवरील सर्व सबसिडीज बंद करण्याचाही सरकारचा विचार आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली. याआधी सबसिडीच्या गॅस सिलेंडर दरात 2 रुपयांनी वाढ करण्याची सूचना केंद्र सरकारनं इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीला केली होती. एका वर्षात सबसिडीच्या दरात 12 गॅस सिलेंडर दिले जातात. भारतीय महिला बास्केटपटूंनी फिबा एशिया चषक जिंकलाय. बंगळुरूमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी कझाकिस्तानच्या संघाला मात दिली. या विजयामुळे महिला बास्केटपटू संघाला थेट ए श्रेणीतील स्पर्धांमध्ये प्रवेश मिळालाय. खानदेशातील ग्रामदैवत असलेल्या कानबाई देवीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात धुळे जिल्ह्यात सुरुवात झाली. खानदेशात कानबाईचा सण श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. 15 दिवस आधी घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची स्वच्छता या सणानिमित्त केली जाते. अत्यंत पवित्र आणि स्वच्छ वातावरणात सुहासिनी देवीची स्थापना करतात. तांब्यावर नारळ ठेवला जातो आणि त्या नारळाला नट डोळे लावून कानबाई मातेचं रूप दिलं जातं. त्याला अलंकारांनी सजवलं जातं. खानदेशात कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी बाहेरगावी असलेले कुटुंबातील सदस्य आपल्या घराकडे परततात. यावेळी रोटचा प्रसाद तयार केला जातो. ख्यातनाम ध्रुपद गायक उस्ताद सैयुद्दीन डागर यांचं रविवारी पुण्यात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात रात्री 11:15च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज जयपूर इथं अंत्यसंस्कार झाले. ध्रुपद गायकीचे जनक म्हणून ओळखले जाणारे झकीरुद्दीन डागर यांचे ते नातू होते. साधारण 6 दशकं त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची अविरत सेवा केली. स्वातंत्र्योत्तर काळात कलांना मिळणारा राजाश्रय निघून गेला. त्यामुळे अनेक कलाप्रकार नष्ट होण्याच्या दिशेनं वाटचाल करू लागले. ध्रुपद गायकीची परंपरा जपण्यात डागर कुटुंबाचं मोठं योगदान आहे. झी एंटरटेनमेंट अवॉर्ड्सच्या निमित्तानं मुंबईत सेलिब्रिटींचा हटके जलवा पाहायला मिळाला. रेड कार्पेटवर एक से बढ़कर एक सेलिब्रिटी अवतरले होते. सलमान खान, शाहिद कपूर, आलिया भट्ट, सनी लिओन पासून ते स्मॉल स्क्रीनवरच्या अनेक ग्लॅमरस सिताऱ्यांची कातिल अदा सर्वांनाच घायाळ करून गेली. झी एंटरटेनमेंट अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर आलियाने एंट्री घेतली आणि कॅमेराचे फोकस ऑफ पॉपर्स आलियाकडे वळले. रेड कार्पेटवर आलिया आलीच ती मुळी पिंक कलरच्या कूल ड्रेसमध्ये. बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट मेघना गुलजारच्या राजी या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आता या सिनेमात एका मराठमोळी अभिनेत्रीची ही वर्णी लागली आहे. मराठमोळी अमृता खानविलकर या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. स्वतः अमृतानं ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आल्या. ते सोशल मीडियावरच्या त्यांच्या एका पोस्टमुळे. आश्चर्य म्हणजे या पोस्टमधून त्यांनी काम शोधत असल्याचा उल्लेख केलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.